भाताला मिळाली कढी, वाढवली जेवणाची गोडी. थंडी असेल किंवा पावसाळा असेल किंवा अचानक कोणी जर घरी आलं तर पटकन करता येणारी अशी मसाला कढी. पोळी बरोबर, मुगाच्या डाळीच्या खिचडी बरोबर, गरम गरम भाताबरोबर तर ह्याची मजा काही औरच आहे. तर अशी ही पटकन होणारी मसाला कढी करूयात. साहित्य: दही, ओलं खोबरं, हिरवी मिरची, लसूण, कढीलिंब, आलं, कोथिंबीर, हरभऱ्याच्या डाळीचं पीठ आणि मेथ्याची पावडर. हे बघा घट्टसर दही घरी केलेलं आहे. आता आपण हे जेव्हा असं चमच्यानी वाटीत घेऊ तेव्हा त्याच्या कवड्या पडतील, म्हणून कवडीचं दही सुद्धा म्हणतात. आपला दही कसा लावायचा हा व्हिडिओ बघितलाय का? बघितला नसेल तर जरूर बघा. एक वाटी दही, किलवर चमचा साखर, मीठ, थोडं फेटून घेऊ. हरभऱ्याच्या डाळीचं पीठ पुन्हा फेटून घेऊ. पाणी घालून पुन्हा फेटून घेऊ. 3 वेळा फेटल्याने गुठळ्या होणार नाही. मसाला कढीसाठी मसाला करूया. लसूण 3 ते 4 पाकळ्या, ओलं खोबरं, कोथिंबीर, हा झाला मसाला. हा आल्याचा तुकडा मी ठेचून घेतलाय. हा मी द्रावणात टाकणार आहे. हा मी मोठा का ठेवते तर तो पटकन बाजूला काढता येतो, दाताखाली येत नाही आणि स्वादही छान लागतो. कॉपर बॉटमच्या भांड्यामध्ये फोडणी करूया. कढीसाठी तेलाची तुपाची कुठलीही फोडणी करू शकता. मी तेलाची करते. तेल, मोहरी, जिरं, हिंग, हळद, मेथीची पूड, कढीलिंब, मिरच्या, तयार केलेलं द्रावण. आवाज आणि रंग कानांना आणि डोळ्याला सुखावं वाटतं नाही का? आपल्याला हवं त्याप्रमाणे पाणी ऍड करा. तयार केलेला मसाला घालूया. कढी किती आकर्षक दिसते बघा. पिवळ्या रंगामध्ये हिरवा रंग वरती तरंगतोय. कढी उकळायला लागलेली आहे. कोथिंबीर घालूया. आपली चविष्ट मसाला कढी तयार झालेली आहे. भाताला मिळाली कढी, वाढवली जेवणाची गोडी. एन्जॉय.